ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या गुरूंचा आदर करण्याचा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. महर्षी व्यासांनी चारही वेदांचं ज्ञान प्राप्त करून त्याविषयी इतरांना अवगत केलं, त्यामुळे गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. या दिवशी गुरूंची पूजा केली जाते. तसंच अनेक जण या दिवशी व्यासमुनींसह श्री विष्णूंची देखील पूजा करतात. गुरुपौर्णिमेनिमित्त आज ठिकठिकाणी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. शिर्डीतल्या साईबाबा मंदिरामध्ये कालपासून गुरुपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. आज पहाटेपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. उत्सवानिमित्त पहिल्या दिवशी श्रींची प्रतिमा, पोथी आणि वीणा यांची मिरवणूक काढण्यात आली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पायी दिंड्यांमुळे शिर्डी नगरी लाखो भाविकांनी फुलून गेली आहे. आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे. पारंपरिक पद्धतीनं साजऱ्या होणाऱ्या या महत्त्वपूर्ण उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. समाधी मंदिरामध्ये, गाभाऱ्यामध्ये आणि आवारामध्ये फुलांची सजावट करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये संतनगरी शेगाव इथं संत गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त शेगाव संस्थानाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. शेगाव मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आज नाशिकमधल्या पंचवटी इथं शृंगेरी शंकराचार्य मठामध्ये गुरुपूजन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम उत्साहात सुरू झाले. सकाळपासून सुरू झालेल्या कार्यक्रमांमध्ये प्रथम मठाचे व्यवस्थापक रामगोपाल अय्यर यांच्या हस्ते गुरुकृपा आणि विश्वकल्याणासाठी संकल्प सोडण्यात आला. त्यानंतर आदिशंकराचार्य आणि वेदव्यासांचे तसंच कर्नाटकातल्या शृंगेरी मठाचे विद्यमान शंकराचार्य, जगद्गुरू श्री श्री भारती तीर्थ महास्वामीजी आणि जगद्गुरू विद्यशेखर स्वामीजी या दोघांच्या चरणपादुकांचं पूजन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.